उद्या आहे किंक्रांत 15 जानेवारी 2026 वार आहे गुरुवार। या दिवशी आहे किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर आहे। तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे आणि सुगड पूजा आपण जी केली होती तर त्याचं आपल्याला उद्यापन करायचं आहे का, किंक्रांत आहे त्या दिवशी। तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता 15 जानेवारी म्हणजेच किंक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार आपल्याला काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे, तर यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर कृपया तुम्ही कोणीही मध्ये व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट नक्की करा। तर आता सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचा संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून ओळखला जातो, म्हणजे पाळला जातो। यंदा गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 हा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा। पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या असुराला ठार केले, जो तेथील प्रजेला खूप त्रास ठरला होता। अशी ही मकर संक्रांतीची कर असते। शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते, करू नये असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जातच नाही। आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते। म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी वेगवेगळी पद्धत असते, परंपरा असते, त्यानुसार आपण करावं आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो। सर्वजण खात असतात हा नैवेद्य। आता तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो अशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता। हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो। जर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडनं झाल्या तर वर्षभर संकट, कटकटी, अडचणी तुमच्या मागे लागतील। आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम नक्की करावे। जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केले तर पूर्ण वर्षभरात हे वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील। तर अशी कोणती कामे आहेत तर महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी करू नयेत अशी कामे, तर एक काम आहे ते तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचं आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, आपण जे कार्य करतो ते आपल्यासोबत येत असतं। या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरे जावं लागतं। पहिलं कार्य आहे, महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत तर त्या बांगड्या फोडू नये किंवा फुटणार नाही आपल्या हातून सुद्धा। कळत नकळत आपल्याकडनं काही चुका होतात पण आपल्याला कळत नाही, तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर काढायच्या असतील बांगड्या तर अलगद काढा। लाखेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका। चुकून उरला किंवा फुटला तर काही हरकत नाही, कारण तो जास्त वेळ टिकतच नाही। तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी शेणाला देखील हात लावू नये, शेण काढू नये असं म्हटलं जातं। महिलांनी किंक्रांतीला चुकून सुद्धा केस धुवू नये। संक्रांतीचे कुंकू केसामध्ये आहे आणि म्हणून महिला केस धुवत असतात, पण हा एक दिवस ते कुंकू केसातच तसंच ठेवायचं असतं। केस किंक्रांतीनंतर करी दिन झाल्यावरतीच म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवू शकता। आणि त्याचबरोबर मकर संक्रांत आहे त्या दिवशी 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोरहाण केलं जातं। लहान मुलांचे बोरहाण रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही किंक्रांतीला ते बोरहाण करण्याचा प्रयत्न करा। ज्या लहान मुलांचे बोरहाण हे किंक्रांतीला केलं जातं ना, त्या मुलांची किंक्रांतीला त्याची किरकिर निघून जाते। म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी मुलाचं बोरहाण करण्याचा प्रयत्न नक्की करा। त्यामुळे मुलांची किरकिर, चिडचिड ही अशी निघून जाते। त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात। म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात, त्यामध्ये बोरहाण एक आहे। तर हे किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं। आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरहाण करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही मात्र रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता, परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं। म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रांतीला करण्याचा प्रयत्न करा। तर हे एक काम असं आहे ते तुम्हाला नक्की करायचं आहे। किंक्रांतीला घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडण करू नये। घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी आल्याच घरामध्ये घडतात,
आणि हे छोटे मोठे वादही होतात, परंतु किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका, कोणाच्या नादी लागू नका, कोणाशी काही वाईट बोलू नका. त्याचबरोबर शेजारी असू दे किंवा इतर कोणाशी वेडेवाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका. चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तीकडूनच ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका, नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवायची आहे. किंक्रांतीचा एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकता, मात्र त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता, परंतु किंक्रांतीला मात्र दान देखील करू नये. तसेच किंक्रांतीला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. शुभ कार्य म्हणजेच काय तर बघा, किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये, किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे, म्हणजेच किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये. त्याचबरोबर गृहप्रवेश असेल, कलशपूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल, यासारखे शुभ कोणत्याही गोष्टी असतील तर या दिवशी किंक्रांत आहे त्या दिवशी म्हणजेच कधीच्या दिवशी अजिबात करू नये. या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. किंक्रांतीला कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये, ज्याला आपण परान्न असं म्हटलं जातं. मांसाहार देखील आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायचं आहे. तसेच तिळगुळ वाटू नये. तसेच आपले नखेसुद्धा कापणे वर्ज्य करायचं आहे, नख कापायचे नाही आहेत. आणि सूर्योदयानंतर बघा केस विंचरणे टाळावे. या दिवशी शेणामध्ये हातही आपण चुकून घालू नये. घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा, नाहीतर वर्षभर कटकटी होतात आणि आपल्याला काय होतं मग काही गोष्टींचा आपल्याला सामना करायला लागतो. हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला घालवायचा आहे. कर दिन आहे, किंक्रांत आहे त्या दिवशी, आणि आपल्या तोंडावर जरा थोडासा संयम ठेवायचा आहे. किंक्रांतीला बघा त्या दिवशी तुम्हाला लांबचा प्रवाससुद्धा करायचा नाही आहे, अजिबात करू नये प्रवास असं म्हटलं जातं. आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर तीसुद्धा करता येणार नाही. जागेची भूमिपूजन, एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजेच दुकानाचं व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी आवर्जून टाळावं. म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशीसुद्धा करता येणार नाही. तर हे सत्यनारायण आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकतो किंवा आपली पौर्णिमा असते त्यावेळेसुद्धा आपण करतो, पण किंक्रांत आहे त्या दिवशी आपल्याला चुकूनही सत्यनारायणसुद्धा करायचं नाही आहे. तसेच लहान मुलांचं जावळ असेल, परत मुंजा विधी असेल, नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळं जेवण असेल, ओटी भरणं असेल, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नये. बघा मकर संक्रांतीच्या दिवशीच सुगड पूजा उचलावी का तर ते वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता, पण मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही उचलली जर नसेल संक्रांतीला तर त्यातला जो ओसा हा किंक्रांत झाल्यावर सुवासिनीला किंवा गाईला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुळदेवीला द्यावा. कुळदेवीला तुम्ही देऊ शकता, पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज्य मानला गेलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की किंक्रांत असते बघा त्या दिवशी संक्रांतीची सुगड देखील पाहत नाही. त्याच्यामुळे बघा संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पीसने झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे किंक्रांत झाल्यानंतर ती उचलली तरीही चालेल. मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी आपण जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातलीच थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी भोगीची भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे, गुळवणे यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे. याला संक्रांतीचे कर उलटणे असे म्हटलं जाते. त्यामुळे आवर्जून या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. म्हणजे जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही सगळं काही करायचं आहे किंक्रांतीच्या दिवशी. आता या किंक्रांतीच्या दिवशी काय करावे, या दिवशी आपल्याला आपली दररोजची देवपूजा करता येईल. तसेच नित्यनियमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा, तुळशीची पूजा करण्याला बघा कोणतेही बंधन नाही. आपण सगळं पूजा सेवा सगळं काही करू शकतो. या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नामजप करायचं आहे, कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करायचा आहे. तसेच गुरूंचा देखील नामजप करू शकता. तसेच गीतेमधला बघा 15वा अध्याय आहे तो सुद्धा तुम्ही वाचन करू शकता किंवा ऐकू शकता. या दिवशी अतिशय लाभदायक ठरू शकतं. आपण जर जेवढी जास्त सेवा केली तर हे अतिशय चांगलं आहे आपल्यासाठीच. आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. जास्तीत जास्त प्रयत्न करावा हा मंत्र जप करण्याचा.
तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक आपल्याला तो देऊनही जाईल. आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय तुम्ही करू शकता. चिमूटभर काळे तीळ आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन आणि उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणजे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत उतरवायचं आहे. घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहे आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आहे. सरळ पुढे बघून यावे. घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे. घरातील देवाचे दर्शन घ्यावेत आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता. आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. याने सर्व प्रकारच्या वाईट बाधा, नजरबाधा या हा उपाय केल्याने निघून जातात. तर कर दिन आहे, किंक्रांत आहे, त्या दिवशी तुम्हाला 15 जानेवारीला हा उपाय असा करायचा आहे. तर बघा म्हणजे काय, तर वर्षभरामध्येच म्हणजे 12 महिने असतात. 12 महिन्याच्या 12 संक्रांती होतात आणि राशीसुद्धा 12 असतात. त्यापैकी मकर व कर्क हे संक्रमणे महत्त्वाची मानली जातात. कारण पौषमधील मकर संक्रमण हे उत्तरायणाचा व आषाढमधील कर्क संक्रमण दक्षिणायनाचा आरंभ करतात. जेव्हा कर्क राशीची संक्रांत येते तर त्या संक्रांतीनंतरचा दुसरा दिवससुद्धा आपण करीदिन म्हणून म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळायचा असतो. तर अशा पद्धतीने बघा वर्षभरामध्ये अशा एकूण 7 तिथी आहेत. तेव्हा आपल्याला हा करीदिन पाळायचा असतो आणि सर्व करीचे नियम सारखेच आहे की जेव्हा जेव्हा हा करीदिन येईल तेव्हा आपल्याला काही कामं जी आहेत तर ती वर्ज्य करायची असतात. तर आता तुम्हाला समजलं असेल. तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.